नमस्कार. RMW प्रेझेंट्स सहकारनामा या आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. खरं तर आकडेमोड म्हटलं तर काही लोकांच्या जीवावर येणारा विषय, पण काही लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचाही हा विषय. खरं तर सर्वसामान्य माणसांची स्वप्नपूर्ती करताना सहकारी बँका किंवा नागरी बँकांनी ही आकडेमोड नॅशनलाइज बँकांच्या बरोबरीत कधी नेऊन ठेवली ते आपल्याला कळलं नाही. या सगळ्यांमध्ये या सहकारी बँकांची हीच आकडेमोड, हा स्टॅटिस्टिकल डेटा अपग्रेड ठेवणं फार गरजेचं आहे. येत्या राष्ट्रीय सांख्यिकी दिवसाच्या निमित्तानं आपण याच विषयी आज चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत श्री संजयजी नारके सर. सर, आमच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून नागपूरकरांना हे नाव सुपरिचित आहे. शिक्षक, सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि मॅनेजमेंट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष ते आता आहेत. सोबतच मागच्या 46 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहे आणि नागपुरात CAचे ते CA कमिटीचे ते खरं तर संस्थापक आहेत. तर सर, सहकारी बँका ह्या वेगानं प्रगती करत आहेत. असं असताना ह्या बँका स्टॅटिस्टिकली किती अपग्रेड झाल्या याविषयी सांगा. ॲक्च्युली तुम्ही स्टॅटिस्टिकली म्हणता म्हणजे व्हॉट इज स्टॅटिस्टिक्स हे सुद्धा समजलं पाहिजे. बरं. ॲक्च्युली स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स डीलिंग विथ कलेक्शन, ॲनालिसिस and interpretation and presentation of mass numerical issues. And it's also a collection of quantitative data. आता या डाटामध्ये इंटरप्रिटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कलेक्शन महत्त्वाचं आहे. आता हे बेसिकली बँका कशा सुरू झाल्या आणि या कशा वाढल्या हाही समजणं जरुरी आहे. बरं. छोट्या छोट्या गावामध्ये सावकार होते आणि ते लोन द्यायचे, तेव्हा बँका तिथे नव्हत्या आणि कोऑपरेटिव्ह बँकांनी हे फील्ड घेतलं, ज्याला गव्हर्नमेंटने एन्करेज केलं. त्यावेळेला याच्याकरता एन्करेज केलं कारण सावकार ज्या हिशोबाने काम करायचे त्याच्यामध्ये लोकांच्या शेत्या जायच्या, घरदारं जायचे, हे जाऊ नये म्हणून सरकारने असा पुढाकार घेऊन सहकारी बँकांना सुद्धा प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनामध्ये बँका झाल्या. आता बँक सुद्धा पहिले गोल्ड लोन द्यायचे, सावकार लोक द्यायचे, आता गोल्ड लोन कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा देतात. तर या सगळ्यांना टेक ओव्हर केलं या कोऑपरेटिव्ह बँकांनी. याच्यामध्ये असं आहे की स्मॉल फायनान्स झाला, हायर इंटरेस्ट या छोट्या बँकांनी, कोऑपरेटिव्ह बँकांनी डिपॉझिटवरती जरासा व्याजदर हा नेहमीच जरासा जास्ती दिला. म्हणजे नॅशनलाइज बँक काही देत असेल त्याच्यावर 1%, 0.5% यांचा डिपॉझिटवरचा रेट जास्ती होता. या जास्ती असल्यामुळे आणि यांनी सगळ्यात जास्ती म्हणजे पर्सनल सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर्स. खरं. कारण एक असं आहे की कोऑपरेटिव्ह बँक म्हटलं म्हणजे खूप मोठी कोऑपरेटिव्ह बँक आता काही झाले आहेत, पण कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सगळ्यांना माहिती असलेले चेअरमन माहिती आहे, व्हाईस चेअरमन माहिती आहे, डायरेक्टर्स माहिती आहे. तर आपुलकीने काम करणाऱ्या बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स. तर या हिशोबाने त्यांनी काम केलं, त्या काम करून राहिल्या. आणि सध्याच्या याच्यामध्ये आजच्या डेटला 1422 सहकारी बँका आहेत. 1422 आजच्या डेटला. आणि 96,612 या ग्रामीण सहकारी संस्था आहेत. एवढं मोठं हे विश्व आहे यांचं. या विश्वामध्ये RBIने बरेचसे निकष काढलेले आहेत. त्या निकषमध्ये एक फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक हे निकष आहेत. तर हे सगळे निकष जे आहेत ते स्टॅटिस्टिकल डाटावरनंच तयार केलेले आहेत. अच्छा. म्हणजे एखाद्या बँकेचा CD रेशो म्हणजे डिपॉझिट आणि लोन हा रेशो किती असावा, त्यांनी गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीमध्ये किती पैसे ठेवावे, CRR मध्ये किती ठेवावे, रेपो रेट काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या RBI प्रत्येक गोष्टीमध्ये खूप छान तऱ्हेने मॉनिटर करते. आणि RBIच्या मॉनिटरमुळेच या सहकारी बँका त्यांना तेवढं एक्सपोजर नसून सुद्धा RBIच्या गायडन्स आणि ऑडिट नोटनुसार समोर चालल्यात आणि आता मोठ्या व्हायला लागल्या. आपण जसं म्हटलं या मोठ्या व्हायला लागल्या, या खरंच मोठ्या झाल्या. काही तर इतक्या मोठ्या झाल्या की त्या कोऑपरेटिव्ह बँक्स ह्या नॅशनलाइज बँकेची टक्कर देऊन नाही. हाच खरं तर प्रश्न आहे की काही बँका म्हणजे सुरुवातीला असं होतं ना की सहकारी बँक 100-200 कोटींपर्यंत पोहोचली म्हणजे ती खूप मोठी झाली, पण अलीकडे त्या नॅशनलाइज बँकांच्या बरोबरीने जायला लागल्या. हे कसं झालं, हे गणित त्यांना कसं जुळवता आलं याविषयी? हे जुळवता आलं याला पहिला कारण मी सांगितलं की पर्सनल सॅटिस्फॅक्शन ऑफ द बॉरोवर, डिपॉझिटर जो कोणी असेल. बरोबर. हे एक तर इंटरेस्ट रेट जरासा 1%, 1.5% जास्ती राहायचा, त्यामुळे लोकही तिथे अट्रॅक्ट व्हायचे. पर्सनल अटेन्शन होतं आणि सगळ्या गोष्टीमध्ये पर्सनल काम करून या लोकांनी आपापल्या हिशोबाने वाढवल्यात बँका. आधी 100 करोडच्या वरती जर डिपॉझिट झालं तर त्या RBIच्या शेड्यूलनुसार त्या शेड्यूल 2 मध्ये जायच्या.
बरं. आता तो पॅरामीटर 100 करोडचा 750 करोड झाला आहे. म्हणजे ज्या बँकेचं डिपॉझिट 750 करोड किंवा त्याच्यावरती गेलं त्या शेड्यूल 2 मध्ये RBIच्या शेड्यूल 2 मध्ये जातील आणि त्यामुळे त्या शेड्यूल बँका म्हणतील. त्यांचे पॅरामीटर्स वेगळे, छोट्या बँका वेगळ्या, मोठ्या बँका वेगळ्या. आता काही बँका अजून मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळे शेड्यूल बँका व्हायला काही हरकत नाही. शेड्यूल बँकेच्या हिशोबाने प्रत्येकाचे प्रयत्न होते. काही बँका खूप छोट्या होत्या तेव्हा 100 करोडचे निष्कर्ष होते, त्यांनी 100 करोड गाठले आणि गाठून त्या शेड्यूल झाल्या. आता आजच्या डेटला ते 750 करोड आहे. ज्यांनी 750 करोड डिपॉझिट केलं त्याच्यावरती झालं ते RBIला अप्लाय करून शेड्यूलमध्ये जाऊ शकतात. तर सर, जसं आपण म्हणतोय की टेक्नॉलॉजी दिवसागणिक बदलते, तर ही जी बदलणारी टेक्नॉलॉजी आहे याच्यामुळे बँकांचं हे जे स्टॅटिस्टिकल गणित आहे, ती आकडेमोड आहे, त्यावरती काही परिणाम होतील का? बिलकुल पॉझिटिव्ह परिणाम होतो आहे. बरं. आता रिझर्व्ह बँकेने कोऑपरेटिव्ह बँकेला सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कंपल्सरी केलेल्या आहेत. कोर बँकिंग पहिलं म्हणजे कोर बँकिंग, बरं. म्हणजे लिंकिंग ऑफ ऑल ब्रँचेस. आता छोट्या छोट्या बँकांना ते मागे लागले आहेत की तुम्ही कोर बँकिंग करा आणि ते त्यांच्या उद्दिष्टामध्ये अगदी छोट्या लेवलपर्यंत आणले आहेत. तर कोर बँकिंग त्यांनी कंपल्सरी केलं आहे. नंतर यूज ऑफ इंटरनेट कंपल्सरी केलेलं आहे. या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत आणि बँक एफिशियंटली या ॲडॉप्टिंग टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करते. बरं. बँकेने सुद्धा स्वतःचा IT डिपार्टमेंट टाकलेला आहे. त्यांनी कोणाशी टाईप केला आहे फॉर दी सर्व्हिसेस कोर बँकिंग करता, कोणाचं डाटा सेंटर घेणं हे ते घेणं असं आहे. या सगळ्या गोष्टीवरती बँकांचं कॉन्सन्ट्रेशन असतंच आणि या सगळ्या गोष्टीमुळे बँकेचं स्टॅटिस्टिक्सही इम्प्रूव्ह होतं. बरं. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतं, पूर्वीची एक सिस्टीम होती पहा की जेव्हा मॅन्युअली अकाउंटिंग व्हायचं, हो, तर त्या मॅन्युअली अकाउंटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की एखाद्या, म्हणजे तुम्हाला टेक्निकल सांगायचं की छोटा मोठा डिफरन्स एका लेजरमध्ये आला तर या अकाउंटचं त्या अकाउंटमध्ये जाऊ शकायचा. आता ते पॉसिबल नाही आहे. बरोबर. आता सगळ्या, आणि कोणालाही कुठे, म्हणजे नागपूरचा माणूस कोल्हापूरला जाऊन सुद्धा तिच्या बँकेमधनं आपला चेक वटवू शकतो, हे पूर्वी पॉसिबल नव्हतं. बरोबर. या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी झाल्या आणि या अजून वाढूनच राहिल्या. कस्टमरची टेंडन्सी कोऑपरेटिव्ह बँकेकडे असल्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक एन्करेज होतात की आपण आपलं इम्प्रूव्ह कसं करावं. आणि RBIने कोऑपरेटिव्ह बँकांना खूप चांगला साथ दिला आहे. अच्छा. पण RBI तेवढी स्ट्रिक्ट आहे आणि त्यांनी राहणं जरुरी आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की RBIने हे जरूर करणं पाहिजे की बाबा यांची सगळ्या गोष्टीचे डिसिजन्स हे RBI कुठे ना कुठेतरी कंट्रोल करते. हे करतील तेव्हाच कुठे या कोऑपरेटिव्ह बँक वाढतील. आणि म्हणूनच काही बँका आज एवढ्या लेवलला गेल्या की रिझर्व्ह बँक म्हणते की तुम्ही कमर्शियल बँका बना. बरोबर. म्हणजे कोऑपरेटिव्हचं त्यांचं कॅरेक्टर सोडून त्या कंपनी लॉ खाली मोठ्या कंपनीज बनायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते चालू आहे काम. ही जी प्रगती आहे खरं तर सहकारी बँकांची, काही जाणकार असं म्हणतात की येणाऱ्या काळात बँका हे एका रूमपर्यंत मर्यादित होतील. मग जेव्हा एवढ्या त्या अपग्रेड होतील तेव्हा हा जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे हा व्यवस्थित ठेवणं, त्याला जोडून ठेवणं कितपत कठीण असेल आणि कशी त्याची परिस्थिती असेल? पहिले तर तुमचं जे म्हणणं आहे की एका रूममध्ये जातील का, एका रूममध्ये बँक चालेल का, हे बिलकुल होईल, असं होईल. आजच तुम्हाला सांगतो की कोऑपरेटिव्ह बँकामध्ये बँकिंगमध्ये पूर्वी जो स्टाफची रिक्वायरमेंट होती ती आता या कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये 50% कमी झाली. बरं. पूर्वी 2-2, 3-3 हजार वाउचर होते. अच्छा. आता ते, म्हणजे एखाद्या ब्रँचमध्ये नॉर्मल वाउचर 2,000-3,000 राहायचे, आता ते वाउचर 300 आणि 500 पर्यंत आले. काही ठिकाणी 100 वरती आले. अच्छा. कारण तुम्ही जर चेंज ऑफ सोसायटी, चेंजिंग पॅटर्न इन सोसायटी पाहिला तर मला नाही वाटत की मी कदाचित जुन्या पिढीचा माणूस आहे तर मी बँकेत जाईन, पण 17-18 वर्षाचा मुलगा नवीन बँक अकाउंटवर तो बँकेत जात नाही. तो नेट सर्व्हिसेस, ATM या सगळ्या गोष्टीचा उपयोग करतो, पेटीएम सगळ्या करतो. तिथे बँकेतच जायचं नाही, बँकेत जायचंच नाही. बँकेत जायचं नाही म्हणजे मग बँकेची बाकीची जागेची रिक्वायरमेंट कमी झाली आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे बरेचसे ट्रान्झॅक्शन डायरेक्टली बँकेच्या थ्रू होतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही बँकेत जात नाही, त्याचं वाउचर डायरेक्टली नेटनी बनतं, ते डाटा सेंटर बनतं, या सगळ्या गोष्टी डायरेक्टच होतात. त्यामुळे अजून काही दिवस राहिले तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे आणि खूप छान आयडिया आहे की असं होईल का, होईल. हे व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी काही बँकांनी म्हटलं आहे की आम्हाला आमची जागा आता खूप मोठी झाली, आता एवढी जागेची गरज नाही आहे. अच्छा.
आधीच्या याच्यानुसार जागा होत्या हो आणि तसाही स्टाफ कमी होऊन राहिला, फ्रेश रिक्रुटमेंट कमी व्हायला लागले, कारण गरज नाही गरज नाही. आणि तसंच आहे. वन रूम तुम्ही जे म्हणतात, येस, एक रूम मध्ये होतील आणि त्या चालू झाल्या आणि त्याच्यात मध्ये नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी तुम्ही म्हटलं होतं ना, ऑडिट येस ऑडिटही आहे त्याच्यामध्ये. काही दिवसांनी आज ऑडिटला समजा महिना 2 महिने लागत असतील, हो तेच ऑडिट कदाचित काही तासात बरं होईल काही तासात ते ऑडिट होऊ शकेल. कारण तुम्ही सुद्धा ऑडिटला, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट मी सांगू शकतो, पण काही गोष्टी जर तुम्हाला सिस्टीमनी ॲक्च्युली करेक्ट दिल्या तर तुम्हाला काही वरीच नाही आहे. बरोबर ॲज ए चार्टर्ड अकाउंट मला सर्टिफाय करायचं असेल, पण मला माहिती आहे हा डाटा इतका परफेक्ट आहे, या सगळ्या गोष्टी इतक्या रिलेव्हंट आणि इतक्या चांगल्या प्रेझेंट झाल्या आहेत हो की आय कॅन साईन इट इन अवर्स. आय कॅन. तर हे वेळ लागेल, पण हे होऊ शकतं की काही ऑडिट सुद्धा काही दिवसात होईल, काही तासात होईल, जे आज 2-2 महिने लागतात. तर मागच्या 46 वर्षांचा तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे. स्टॅटिस्टिकल डेटा जो वाढतोय, काय वाटतं येणाऱ्या काळात सहकारी बँकांच्या वाढीसाठी तो कसा उपयोगी असेल? म्हणजे मला जसं वाटतं की स्टॅटिस्टिकल डाटा कोणचाही असो, हा प्रत्येक वेळेला कामाचा आहे, बर कुठेही असो. ॲक्च्युली डाटा हा कम्पेअर करणं हे इंटेलिजंट काम आहे. हो डाटा कलेक्शन करणं हे बेसिकली लेबरस काम आहे. पण त्याला इंटरप्रिट करून, त्याच्यावरनं ॲनालिसिस करून, त्याच्यावरनं इन्फरन्सेस काढणे आणि त्याच्यावरनं डिसिजन्स घेणे इज रिअली अन आर्ट. बरोबर ही आर्ट आहे. तर डाटा कलेक्ट होऊन राहिला. आता कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये डाटा कलेक्ट होऊन राहिला. मागच्या वर्षी डिपॉझिट किती होते, त्या डिपॉझिटच्या अगेन्स्ट मी ॲडव्हान्सेस किती होते, म्हणजे आम्ही त्याला CD रेशो म्हणतो. बर हे ॲडव्हान्सेस आपल्याला या बँकेत वाढवले पाहिजे का. त्याच्यानंतर सेकंड डाटा जो असा आहे की लो कॉस्ट डिपॉझिट, वी कॉल इट कासा, CASA. CA म्हणजे करंट अकाउंट, SA म्हणजे सेव्हिंग अकाउंट, बरं ज्याला कासा म्हणतो आम्ही, बँकर्स म्हणून. बर हे कासा जितका वाढेल तितकी प्रॉफिटेबिलिटी बँकेची वाढेल. समजा एखाद्या बँकेचा कासा म्हणजे लो कॉस्ट डिपॉझिट 40% आहे, हो तर तो 40% वरती व्याज कमी देतात आहे. त्यातला काही करंट अकाउंट आहे ज्याच्यावरती नॉर्मली बँका व्याज देत नाही, आणि सेव्हिंग बँकवरती 2.5% व्याज देतात. तेच फिक्स्ड डिपॉझिटवरती 5.5-6% व्याज देतात. डिपॉझिट तर दोन्ही आहे, 5.5% आणि 2.5%, म्हणजे 3%चं सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये जितके डिपॉझिट आहे याच्यावरती पैसे वाचले इंटरेस्टचे. तर हे जितकं जास्त होईल ह्या त्याचा फायदा येईल त्या बँकेला. बरोबर. तर ती बँक स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसवरनं का रिझन आहे की कोणत्या ब्रँचला आपण कासा कमी होऊन राहिला आहे, कोणत्या ब्रँचला वाढतो आहे, हा सगळा स्टॅटिस्टिक्स आहे. हे स्टॅटिस्टिक्स मागच्या वर्षी कोण होतं, त्याच्या वर्षी किती होतं, आणि आजच्या या ब्रँचला, पर्टिक्युलर एक ब्रँचला सेव्हिंग बँकचा डिपॉझिट खूप कमी आहे, ते स्टॅटिस्टिक्स सांगेल आणि तो वाढवता येईल. आणि तो वाढवला की बँकची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. कारण तुमचं लेंडिंग रेट जे आहे ते, त्याला आम्ही प्राईम लेंडिंग रेट म्हणतो, तो त्याच्यावरती डिसाईड होतो की कासा किती आहे, अदर दॅन कासा किती आहे. तर हे टोटल डिपॉझिटचा रेट त्यामुळे कमी होऊन जातो, इंटरेस्ट रेट. कासा वाढवायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे स्टॅटिस्टिक्समध्ये इन्फरन्स करायचं आहे आणि त्याच्यातनं काढून त्याला राईटली ॲनालिस करून समोर द्यायचं. तर सर, एकंदरीत स्टॅटिस्टिकल डाटा ही आकडेमोड किती महत्त्वाची आहे आणि यातून सहकारी बँका कशा पद्धतीनं वाढ करतील याविषयी तुम्ही खरं तर जी माहिती दिली ती फार महत्त्वाची आहे. सोबतच बँका ह्या एका रूममध्ये येतील हा जो आशावाद आहे तो खरं तर एका नव्या क्रांतीकडे जाणार आहे, सहकार क्षेत्राला एका नव्या प्रगतीच्या उंचीवर पोहोचवणार आहे. तुम्ही एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून इथं आलात, आम्हाला एवढी सुंदर माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. तर बघितलं आकडेमोड किती महत्त्वाची आहे. सहकारी बँकांसाठी तर ती आहेच, पण प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा ही आकडेमोड फार महत्त्वाची आहे. सहकार नामाच्या याच कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत आमचं RMWचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.